नमस्कार. तर आज मी बनवणार आहे झटपट होणारे पौष्टिक शेंगदाणा लाडू. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यावेत. शेंगदाणे भाजून झाले की थंड झाले की त्याची साल काढून घ्यावी. मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत आणि त्यासाठी 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटून घ्यावे. मग मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला गूळ आणि जाडसर वाटलेले शेंगदाणे पुन्हा एकदा फिरवून घ्यावे. मग 1 चमचा वेलची पावडर घालावी, 2-3 चमचे तूप घालावे आणि पुन्हा थोडेसे ओबडधोबड केलेले शेंगदाणे 3 ते 4 चमचे घालावेत. व्यवस्थित सगळे मिक्स करून असे लाडू वळावेत. ओबडधोबड शेंगदाणे घातले की लाडू कुरकुरीत लागतात. मग सगळ्यात शेवटी खोबऱ्याचा खीस लावून घ्यावा. तूप आणि खोबऱ्याचा खीस नाही घातले तरी चालेल. तर झाले हे पौष्टिक लाडू तयार. अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.